आज दिनांक 2 एप्रिलला आम्ही सर्व नागपुरातील जे बौद्धजन आहेत, संपूर्ण भिक्षू संघ आहे, भिक्षुणी संघ आहे, उपासक उपासिका संघ आहे, यांच्या वतीने महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलनाकरिता जे BTMC ऍक्ट आहे, म्हणजे बुद्धिस्ट टेम्पल मॅनेजमेंट कमिटी ऍक्ट जो आहे, जो 1949 ला लागू करण्यात आलेला होता, त्या ऍक्टच्या अंतर्गत जी काही एक प्रावीण्यता आहे की जे महाविहार आहे त्याच्यामध्ये काही हिंदू लोकांचा आणि काही पुजाऱ्यांचा त्या ठिकाणी वर्षानुवर्ष म्हणजे 1800 पासून त्या ठिकाणी कब्जा करण्यात त्यांनी आलेला आहे। हे जगातलं पहिलं असं उदाहरण आहे की आपण पाहतो की जे जे मुस्लिम लोक आहे त्यांच्या अंडर मध्ये त्यांच्या संपूर्ण मस्जिदी आहेत, मस्जिदींचा जो ताबा असतो तो मुस्लिमांच्या अंडर मध्ये असतो। जेवढेही मंदिर आहेत ते सर्व हिंदू बांधवांच्या ताब्यामध्ये आहे, जेवढेही चर्च आहेत ते सर्व ख्रिश्चन बांधवांच्या ताब्यामध्ये आहे, जेवढे टेम्पल आहेत ते पारसी बांधवांच्या ताब्यामध्ये आहे। परंतु हे जगातलं पहिलं असं उदाहरण आहे की संपूर्ण बौद्ध जनता म्हणजे हा देश जो आहे बुद्धांच्या नावाने चालतो, या देशाचे जे वैभव आहे ही बुद्धभूमी म्हणून ओळखण्यात येते। आणि हे किती मोठी शोकांतिका आहे की ज्या ठिकाणी सिद्धार्थ गौतमांनी 6 वर्षापर्यंत तपश्चर्या करून, कठोर तपश्चर्या करून 6 वर्षाच्या अथक परिश्रमानंतर ज्या महाबोधी महाविहारामध्ये म्हणजे जे प्रांगण आहे त्या प्रांगणामध्ये ज्या बोधी वृक्षाखाली त्यांना बुद्धत्वाची प्राप्ती झाली ते त्या ठिकाणी बुद्ध बनले। आज त्या ठिकाणी बौद्धांचा ताबा नाही आहे आणि हे जे आंदोलन आहे हे आंदोलन काही एक नॅशनल आंदोलन राहिलेलं नाही आहे, हे इंटरनॅशनल आंदोलन बनलेलं आहे। कारण आपल्याला माहिती असेल की काल युकेला या आंदोलनाच्या विरोधामध्ये म्हणजे BTMCच्या विरोधामध्ये त्यांनी तिथे मोर्चा काढला, तिथे त्यांनी प्रोटेस्ट केला। अमेरिकेमध्ये प्रोटेस्ट होत आहे, युरोपमध्ये प्रोटेस्ट होत आहे, एशियामध्ये जेवढे काही 44 बुद्धिस्ट कंट्रीज आहेत त्या बौद्ध देशांमध्ये प्रोटेस्ट होत आहे आणि भारतामध्ये सुद्धा महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये प्रोटेस्ट होत आहे, उत्तर प्रदेशात प्रोटेस्ट होत आहे, दिल्लीमध्ये, बिहारमध्ये, म्हणजे जिथे जिथे बौद्ध लोक आहे, जिथे जिथे बौद्ध जनता आहे आणि फक्त बौद्ध जनताच नाही तर बौद्धेतर ज्यांना ज्यांना त्या ऍक्ट बद्दल ज्यांचा अभ्यास होत आहे, ज्या लोकांना त्या ऍक्ट बद्दल माहिती आहे त्या सगळ्या लोकांचा पाठिंबा हा या आंदोलनाला मोठ्या प्रमाणामध्ये मिळत आहे। आणि ही जी आमची मागणी आहे हे बिहार सरकारला सुद्धा आहे, बिहारच्या मुख्यमंत्र्यांना आहे, आमच्या देशाच्या प्रधानमंत्र्यांना सुद्धा आहे, आमच्या देशाच्या राष्ट्रपतीला सुद्धा आहे, आमच्या शहराच्या मुख्यमंत्र्याला सुद्धा आहे, आमच्या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याला आहे, कलेक्टरला आहे आणि संपूर्ण जे काही शासन आहे प्रशासन आहे त्यांनी याच्यामध्ये जातीने लक्ष घालून या ऍक्टला स्थानांतरित करावं। कारण हा ऍक्ट स्थानांतरित होऊ शकतो, हा ऍक्ट जो आहे व्हॅनिश होऊ शकतो। कारण भारताचं संविधान लागू झालं 26 नोव्हेंबर 1950 ला, 49 ला ते पूर्ण झालं, 50 ला लागू झालं आणि हा जो BTMC ऍक्ट हा 1949 चा ऍक्ट आहे। मग भारतीय संविधानामध्ये जे आधीचे जे ऍक्ट होते ते सगळे ते निरस्त करण्यात आले, जे जे ऍक्ट अनुपयोगाचे होते, बिनकामाचे होते त्या ऍक्टला त्यांनी निरस्त केलं, त्या ऍक्टला रद्द केलं। मग हा ऍक्ट रद्द का करू शकत नाही, निरस्त का करू शकत नाही, हा प्रश्न जो आहे आम्ही बिहारच्या मुख्यमंत्र्यांना आणि या देशाच्या प्रधानमंत्र्यांना विचारत आहोत या आंदोलनाच्या माध्यमातून। आज या आंदोलनाला जवळपास 1 लाख लोक होते आणि हे जे आंदोलन आहे आम्ही अतिशय शांततेने, अतिशय सहिष्णुतेने, अतिशय शांतप्रियतेने हे आंदोलन आम्ही पार पाडलं। या आंदोलनामध्ये आमचा मार्च होता, मोर्चा होता, तो मोर्चा आज या ठिकाणी परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या समोर संविधान चौकामध्ये हे जे आंदोलन आहे या ठिकाणी आज संपन्न झालं। तुमच्या चॅनलच्या वतीने सुद्धा आमची विनंती आहे की ही जी बाईट आहे किंवा हा जो मेसेज आहे हा भारत देशातल्या घराघरामध्ये जायला पाहिजे, जगातल्या घराघरामध्ये जायला पाहिजे की आपण डेमोक्रेटिक कंट्रीमध्ये राहतो, वी आर लिव्हिंग इन द डेमोक्रेटिक प्लेस। आम्ही जेव्हा स्वतंत्रतेमध्ये राहत आहोत, मग बौद्धांचा हा देश असून सुद्धा एकेकाळी बौद्धांचा देश होता, आता सुद्धा बौद्धांचा देश आहे, मग बौद्धांचा देश असून सुद्धा बौद्धांवरती एवढा मोठा अन्याय या देशामध्ये कसा होऊ शकतो। आणि म्हणून बाबासाहेबांनी म्हटलं होतं अन्याय करणाऱ्यापेक्षा अन्याय सहन करणारा हा मोठा गुन्हेगार असतो आणि हा जो ऍक्ट आहे हा अन्यायकारक आहे आणि म्हणून या ऍक्टला निरस्त करायलाच पाहिजे। आणि जोपर्यंत हा निरस्त होणार नाही तोपर्यंत आम्ही आंदोलन